नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, उन्हाळा सुरू झालाय बघा. बाहेर पाऊल ठेवलं की अंगाची अक्षरशः लाई होतीये आणि त्यात आपल्या त्वचेची तर फार वाट लागतीये. कधी सनबर्न तर कधी तो नकोसा वाटणारा काळपटपणा तर कधी डिहायड्रेशन. मग या उन्हाळ्यात आपली त्वचा कूल आणि ग्लोईंग कशी ठेवायची हा प्रश्न सध्याच्या घडीला सर्वांनाच पडला असेल. तर आता अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण आज उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची या महत्त्वाच्या विषयावर आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि कार्लातील आत्मसंतुलन केंद्राच्या संचालिका डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. तर प्रेक्षको, आता या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्यांविषयी थेट डॉक्टरांशी संवाद साधू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक अगदी लगेचच लिहून घ्या. 022410106110. चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, अतिशय महत्त्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि त्वचेविषयी बऱ्याच शंका आहेत. पण सुरुवातीला आपण विषयाशी निगडीतच मला प्रश्न विचारायचा आहे की उन्हाळा सुरू झालेला आहे, त्वचेची काळजी कशी घ्यायची? बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की उन्हाळ्यामध्ये एक तर बाहेर तापमान खूप वाढलेलं असतं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अंगावरती घाम सतत येत असतो. म्हणजे काय की एकीकडे आपल्याला खूप जास्त उष्णतेमुळे कुठे कुठे ड्रायनेस जास्त प्रमाणात जाणवू शकतो आणि ज्या व्यक्तींना घाम खूप प्रमाणात येतोय त्यांना चिकटपणासुद्धा जाणवतो. म्हणजे या सगळ्यामध्ये होतंय काय की जो डिहायड्रेशन खरं आपल्याला उन्हाळ्यामध्ये दिसतं ते घामामुळे आपल्याला असं वाटत राहतं की सतत चिकचिक होती तर नको काही आपण अंगाला काही लावायला. तर तसं न करता उलट आपल्याला ड्राय स्किनचीच काळजी जी आहे ती यावेळेत घ्यायची आहे. हा सर्वप्रथम एक फॉर्म्युलासारखं प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, आणखी बरेच प्रश्न विचारायचे आहेत. आपल्याला प्रेक्षकांमधून कॉल आलाय. अमरावतीवरून रोशनी यांनी आपल्याला कॉल केलाय. रोशनीजी, नमस्कार. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हा मॅडम. हा, नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमचा प्रश्न काय आहे? ड्राय स्किन साठी मॅडम प्रश्न. तुमचा आवाज ताई, येत नाहीये. तुम्ही थेट प्रश्न आम्हाला विचारा. टीव्हीचा आवाज बंद करा, तिकडे लक्ष नका देऊ. तुम्ही मला थेट प्रश्न सांगा काय आहे. हा मॅडम, माझ्या मुलीची स्किन ना ड्राय होत आहे. ड्राय कानाच्या मागे असा कोंडा आहे आणि स्किन ड्राय होत आहे तिची. बरं बरं. ताई, तिचं वय किती आहे आणि कधीपासून हा त्रास होतोय? तिचे वय 9 वर्ष आहे आणि हिवाळ्यात पूर्ण ड्राय होऊन जाते. आता थोडी थोडी कमी होते, पण कानाच्या मागे असं तिला कोंडा कोंडा खूप असा एक कोंडा येतो. बरं, ठीक आहे. आता कसं आहे की या प्रमाणात एवढा ड्रायनेस वाटणं आणि ते सुद्धा कानाच्या मागे वगैरे, याचा अर्थ की ते कोंड्यासारखी जी स्किन दिसते ती ॲक्च्युली एक्स्ट्रीम ड्रायनेसमुळेच होतीये. फक्त जसं मी मगाशी म्हटलं तसं की जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा थोडा घाम जास्त प्रमाणात येतो म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, आपली स्किन ओली झालेली आहे. पण ती खरं ओली झालेली नाही की पाणी आहे ते पटकन परत उडून पण जातं. त्यामुळे कोरड्या त्वचेची सुद्धा काळजी आपल्याला या काळात खूप घ्यावी लागते. आत्ता तरी माझा तुम्हाला सल्ला असा राहील की संतुलनचं जे राधा फेस ऑइल म्हणून तेल आहे ते रोज रात्री झोपताना थोडंसं घेऊन तिला जिथे हा कोंड्यासारखी स्किनचा त्रास होतो तिथे तिला हलक्या हाताने लावायला सुरू करा. तसंच तिच्या जेवणामध्ये कुठेही आत्ता जसं मुलांना खूप जास्त प्रमाणात खारट गोष्टी किंवा खूप स्पायसी गोष्टी खाण्याची सवय असते की बाजारातनं चिप्स आणले, बर्गर्स आणले, तर अशा प्रकारच्या गोष्टी तिला अगदी खायला तुम्ही देऊ नका. त्याच्यापेक्षा घरातल्या घरात आपण जसं म्हणतो की अगदी सात्विक जेवण जे आहे ते तिने खाल्लेलं जास्त बरं राहील. जरी गरमी खूप असली तरी खूप जास्त प्रमाणात फ्रीजचं गार पाणी पिणं अत्यंत चुकीचं ठरेल. त्याच्यापेक्षा माठातलं पाणी जर का प्यायलं तिने तर जास्त उत्तम राहील. आणि डिहायड्रेशन बिलकुल नको. म्हणजे दिवसभरामध्ये योग्य प्रमाणात पाणी पिणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबरीने त्वचेची काळजी व्यवस्थित घेण्याच्या दृष्टीने तिला दुधामध्ये संतुलनचे जे अनंत कल्प आहे ते तिला 1-2 चमचे सकाळ संध्याकाळ तुम्ही द्यायला सुरू करा. म्हणजे त्याचाही तिला फायदा होऊ शकेल. आणि तसंच घरच्या घरी जे साजूक तूप बनवलेलं असतं चांगल्या प्रतीचं, तेही जर का स्किनवरती दिवसातून एकदा तिच्या लावता आलं तर तेही कमी व्हायला मदत मिळू शकेल. त्याचबरोबरीने तिचं पोट साफ होतं आहे की नाही हेही बघणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की स्किनशी रिलेटेड काही दुसरा त्रास नाही आहे ना, किंवा पोटातनं कुठल्या अपचनाशी वगैरे त्याचा काही संबंध आहे का, हे सगळं जाणून घेण्याच्या दृष्टीने खरं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं, नाडी परीक्षण केलं तर ते आपण जास्त व्यवस्थित मार्गदर्शन जे आहे ते या बाबतीत करू शकू. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही उल्लेख केला की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तेलकटपणा किंवा घाम जास्त येतो. तर अशा वेळेस सकाळपासून आपण स्किनचं रुटीन कसं करायची, म्हणजे फेस वॉश कोणता वापरायचं याविषयी वगैरे काय सांगाल? बघा, सर्वप्रथम ते एक लक्षात ठेवा की या काळामध्ये आपल्याला गरम पाणी किंवा कोमट पाणी बिलकुल चेहऱ्यावरती वापरायचं नसतं. पण याचा अर्थ हे पण नाही की खूपच गार पाणी आपल्याला
वापरायला पाहिजे. काही लोक असं बर्फाचं पाणी करून त्याच्यामध्ये वगैरे चेहरा बुडवतात, तर त्या लेवलपर्यंत आपल्याला जायची गरज नसते. आपल्याला आपण म्हणतो ना की शीतल गुणधर्माचं पाणी हवं आहे. त्याच्याकरता आपण काय करू शकतो, तर आपण साधारण गुलाबाच्या ज्या खऱ्या गुलाबाच्या पाकळ्या असतात, म्हणजे देशी गुलाब आपण ज्याला म्हणतो, सध्या चायनीज वगैरे असे सगळे खोटे गुलाब बाजारात खूप आहेत, तर तसं न करता उलट तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाण्यामध्ये थोडा वेळ तरी गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही भिजवून ठेवा आणि ते पाणी जे आहे ते चेहऱ्यावरती मारलेलं जास्त बरं राहील. तसं करणं शक्य नसलं तर साधं अगदी टॅप वॉटर पण जे आहे रूम टेम्परेचरचं, तेही चेहऱ्यावरती मारलं तर व्यवस्थित राहील. मी मारायला का म्हणते, कारण की नुसतं चेहरा धुवायचा नसतो, तर आपण जेवढे हपके चेहऱ्यावरती मारतो तेवढं जे परफेक्ट टेम्परेचर पाण्याचं व्हायला पाहिजे ते व्हायला मदत मिळते आणि त्यामुळे त्याचे हपके आपण चेहऱ्यावरती मारले तर स्किन कूल राहायला मदत मिळते. याच्याकरता तुम्हाला कुठल्याही प्रकारे शक्यतो साबण वगैरे न वापरलेला जास्त उत्तम राहील, कारण की त्याच्याने कोरडेपणा जो आहे त्वचेचा तो अजून जास्त प्रमाणात वाढतो. त्यामुळे उलट तुम्ही घरच्या घरी जमत असलं तर जसं हळद जी आहे ती थोडीशी नुसती पाण्यामध्ये मिक्स करून किंवा दुधामध्ये मिक्स करून ती तुम्ही चेहऱ्याला लावली आणि मग चेहरा पटकन धुवून टाकला तरी चालू शकतं. संतुलनचे वेगवेगळे उटणी आहेत किंवा चेहऱ्यावरती लावायचे फेस पॅक्स आहेत, तशा प्रकारचा काहीतरी वापर आपण चेहऱ्याकरता केला तर जास्त उत्तम राहील. इवन स्किनकरता सुद्धा संतुलनची जी अभ्यंग मसाज पावडर आहे तीच वापरलेली जास्त उत्तम राहील. याच्याने स्किन तर स्वच्छ होतेच, पण स्किनचा जो तजेला आहे, तेज आहे आणि स्वच्छता आहे ते सगळं व्यवस्थित राहायला आपल्याला मदत जी आहे ती मिळू शकते आणि मुख्य म्हणजे स्किनमध्ये कूलनेस सुद्धा राहते. तर हे सगळं आपण जर का केलं तर जास्त बरं राहील. आणि तसंच रात्री झोपताना संतुलनचं जे रोज ब्युटी तेल आहे ते जर का नियमाने लावायला सुरुवात केलं, एक साधारण थोडंसं तेल घ्यायचं, हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला मसाज करायचा आणि तेच तेल संपूर्ण अंगाला लावलं तरीसुद्धा चालतं आणि मग रात्री झोपून जायचं, तर त्याच्याने सुद्धा स्किन व्यवस्थित राहायला आपल्याला मदत मिळू शकते. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की अरे बापरे उन्हाळ्याचे दिवस आहे, मी कुठे संपूर्ण अंगाला तेल लावू, खूप चिकचिक वगैरे होईल. पण संतुलनचे तेल कारण की व्यवस्थित आपण म्हणतो ना की शास्त्रोक्तरित्या सिद्ध केलेले असतात, ते अंगावरती कुठेही चिकटून राहत नाही, उलट त्यांचं सगळं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते स्किनमध्ये व्यवस्थित होतं, त्यामुळे चिकटपणा कुठेही राहत नाही. त्यामुळे अशा प्रकारे जर का तेल व्यवस्थित लावलं गेलं तर त्याचा सुद्धा फायदा आपल्याला स्किनच्या आरोग्याकरता मिळू शकतो. नक्कीच. एवढं असं म्हणतात की आतून शुद्ध तर बाहेरून सिद्ध. तर मला याचवरून तुम्हाला विचारायचं आहे, त्वचेच्या डिहायड्रेशनसाठी जसं तुम्ही उल्लेख केला की पाणी पिणं गरजेचं आहे, तर पाण्यासोबत आपण आहारामध्ये नेमका काय काय बदल केला पाहिजे त्याविषयी सांगा. बघा कसं आहे की पाणीसुद्धा पिणं जरी गरजेचं असलं तरी पाण्याला सुद्धा आपण आपल्या आहाराच्या स्वरूपामध्ये चेंज करू शकतो. आता असं पाणी जर का उकळत असताना आपण त्याच्यामध्ये जर का खस घातलं, चंदन घातलं, पित्त पापडासारखी हर्ब्स असतात, तर अशा ज्या हर्ब असतात त्या आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत की त्या पाणीमध्ये टाकून उकळाव्या आपण. तर संतुलनचं एक जलसंतुलन म्हणूनच मिक्सचर आहे हर्ब्सचं, तर ते जर का आपण व्यवस्थित पाण्यामध्ये टाकून पाणी उकळलं तर जे काही पाणी तुम्ही पिणार आहात त्याच्याने तुमच्या शरीरातलं तापमान नियंत्रित राहील, तुमच्या शरीरातनं जो घामाची तयार होण्याची प्रक्रिया आहे ती करेक्ट राहू शकते आणि इवन नवीन तयार होणाऱ्या ज्या स्किन सेल्स आहेत त्याही व्यवस्थित राहायला आपल्याला मदत मिळते. तर त्यामुळे अशा प्रकारे जे पाणी आहे ते नियमित दिवसभर प्यायल्याने त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. आता हे पाणी कसं तयार करायचं, काय करायचं, तर माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती व्यवस्थितपणे डिटेलमध्ये मी हे पाणी कसं तयार करायचं त्याच्याबद्दल पूर्ण आपलं प्रोसिजर जे आहे ते दाखवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जसं सुवर्ण संस्कारित जल आहे त्याला आपण मिरॅकल वॉटर म्हणून व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने जमत असलं तर या काळामध्ये आपल्याला शहाळ्याचं जे पाणी आहे ते अत्यंत उत्तम ठरतं, ते प्रत्येकाने अगदी नक्की पिण्यामध्ये अधूनमधून ठेवायला पाहिजे. घरी तयार केलेलं जे कोकमाचं सरबत असतं ते सुद्धा प्रत्येकाने अधूनमधून प्यायलेलं चांगलं असतं. नुसतं बाजारातून आणलेलं जे आगळ आहे त्याच्यातनं तुम्ही पाणी घालून तयार केलं तर फार प्रमाणात तुमच्या पोटात साखरसुद्धा जाऊ शकते, पण घरी जर का तयार केलेलं कोकम सरबत असलं तर ते जास्त उत्तम ठरतं. त्याच्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पूड घालायची, थोडंसं काळं मीठ घालायचं आणि ते सरबत जर का तुम्ही करून प्यायलात तर त्याच्याने तहानसुद्धा आपली भागते आणि त्याचबरोबरीने आपलं स्किनचं आरोग्य, आपलं एकूणच हायड्रेशन जे आहे शरीराचं ते व्यवस्थित राहायला मदत जी आहे ती मिळू शकते. नक्कीच. डॉक्टर, जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की उन्हाचा पारा अतिशय वाढलेला आहे आणि अशा वेळेस आपण घराच्या बाहेर काय घरामध्ये असताना पण आपण सनस्क्रीन यूज करणं खूप गरजेचं आहे. तर सध्या बाजारामध्ये अनेक केमिकल्स युक्त सनस्क्रीन्स आलेले आहेत, तर मला असं विचारायचं आहे की या UV रेज पासून वाचण्यासाठी काही नैसर्गिक पर्याय आहेत का? बघा सर्वात महत्त्वाचं काय आहे की एक तर आपल्याला स्वतःला नक्की कव्हर अप करायला पाहिजे. म्हणजे त्याही काळात जेव्हा की एवढ्या वाईट रेज पृथ्वीपर्यंत पोचत नव्हत्या
त्याही वेळेला आपल्याला सांगितलेलं आहे की छत्री तरी घ्यावी, अंगाला कवर तरी करावं, डोळ्यांना सुद्धा आपल्याला काळजी खूप घ्यावी लागते. तर अशा प्रकारे खरं सगळं प्रॉपर कव्हरअप करूनच उन्हामध्ये गेलेलं कधी जास्त उत्तम ठरतं. तरीसुद्धा आपल्याला अगदी सनस्क्रीन जे आहे ते केमिकल लेवलवरती जरी आपल्याला स्किनची काळजी नाही घेता आली नैसर्गिक उत्पादनातनं, तरीसुद्धा ते आपल्या त्वचेच्या आरोग्याकरता जास्त उत्तम असतात हे लक्षात ठेवा. सनस्क्रीनमध्ये असलेले बरेचसे जे केमिकल्स आहेत ते स्त्रियांच्या हॉर्मोन्सबरोबर काहीतरी चुकीचे रिॲक्शन्स होतात हे आज सगळ्या रिसर्चमधनं दिसतं आहे. आणि त्याच्यामुळे सनस्क्रीनचा वापर कधी करावा, किती वेळ करावा, या सगळ्यावरती आता खूप प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे रंग फक्त काळवंडायला नको हा फक्त आपला एम नाही हे लक्षात ठेवा. त्वचेचं आरोग्य नीट ठेवणं गरजेचं आहे, ह्याच्याकरता आपण मेहनत घेत आहोत. त्यामुळे बाहेरून लावायला तर गोष्टी काही आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आतमधनं सोनं पोटात जाणं. तर आता संतुलनचं जे अमृत शर्करासारखं आपलं कल्प आहे त्याचं पंचामृत तयार करून जर का प्रत्येकाने खाल्लं तर आतमध्ये सोनं जर का गेलं तर ते ऑटोमॅटिकली आपल्या स्किनचं सगळं संरक्षण करायला मदत करत असतं. आणि त्याचबरोबरीने तुम्हाला जमत असलं तर चेहऱ्यावरती बाहेरून जे गुलाबाचं पाणी असतं त्याच्याने चेहरा स्वच्छ धुवून काढणं, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबरीने जमत असलं तर ॲलोवेरा जो आहे तो तुम्ही जर का स्किनवरती लावला तर ते सुद्धा आपल्याला स्किनला प्रोटेक्शन म्हणून मदत करू शकते. नक्कीच डॉक्टर, आपल्याला नाशिकवरून कॉल आलेला आहे. तन्वी जानोरकर यांनी कॉल केलाय. तन्वी नमस्कार, प्रश्न काय आहे? नमस्कार, माझा हा प्रश्न असा आहे की उन्हाळ्यात आपला स्काल्प जो असतो तो अति ड्राय होतो किंवा तेल लावल्यावर अति ऑइली होतो, तर त्याला बॅलन्स्ड कसं ठेवायचं, कसं सांभाळायचं? अच्छा, आता बघा कसं आहे की तेलसुद्धा आपण कुठलं वापरतो आहोत त्याच्यावरती खूप डिपेंडंट असतं. तेल जर का नीट आतमध्ये मुरणारं असलं तर मग कुठल्याही प्रकारे स्कॅल्प ऑइली वगैरे होत नाही. आणि त्याच्याकरता करायचं कसं असतं की साधारण संतुलन विलेज हेअर ऑइल तेलासारखं एखादं जे तेल आहे की जे शास्त्रोक्तरित्या सिद्ध केलेलं आहे ते थोडंसं कोमट करायचं, फार गरम नाही करायचं, थोडंसं कोमट करायचं आणि तुमच्या टाळू भागापासून हलक्या हाताने ते तेल लावायला सुरू करायचं आहे. तर जसं जसं तुम्ही ते तेल स्प्रेड कराल तसं तसं त्याचं ॲब्झॉर्प्शन स्कॅल्पमध्ये व्यवस्थित होत असतं आणि त्याचा आपल्याला फायदा मिळतो. कूलिंग पण होतं, पण तरीसुद्धा खूप चिकटपणा जो आहे स्कॅल्पचा तो राहत नाही. त्याचबरोबरीने जमत असलं तर संतुलनचं जे पित्ता हेअर पॅक आहे तो सुद्धा जर का तुम्ही वापरण्यात ठेवला, म्हणजे फक्त पाण्यामध्ये मिक्स करायचा असतो, केसाला लावून ठेवायचं साधारण 15-20 मिनटं, अर्धा तास तुम्हाला जेवढं जमत असेल. लावल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती शॉवर कॅप लावून ठेवली तर त्याचा आपल्याला फायदा असा मिळतो की एक तर ते लेप जो आहे तो नॅचरल असल्यामुळे तो कोरडा होऊन पडतो, तर तेही होणार नाही. आणि त्याचबरोबरीने कोरडीसुद्धा तुमची स्कॅल्पची त्वचा होणार नाही. असं ठेवल्यानंतर तुम्ही केस साध्या शॅम्पूने धुवून टाकायचे. आणि त्याचबरोबरीने जमत असेल तर आठवड्यातनं एकदा दोनदा तरी तुम्ही जमलं तर कोरफडीचा जो जेल असतो घरी तयार केलेला तो तुम्ही केसाला लावला तर त्याचाही आपल्याला उत्तम फायदा मिळताना दिसतो. डॉक्टर, सध्या उन्हाळ्यामध्ये बघायला गेलं तर घामोळ्याचं प्रमाण देखील अनेकांना त्रास होतो त्या गोष्टीचा. तर अशा वेळेस बाजारामध्ये काही पावडर्स आलेल्या आहेत त्या लावले जातात किंवा चंदन लावलं जातं, तर हे कितपत योग्य आहे आणि तुम्ही यावर काय उपाय सुचवाल? बघा, सर्वप्रथम ते एक लक्षात ठेवायला पाहिजे की ज्यांना पण घामोळे येण्याची टेंडन्सी असेल त्यांनी अक्षरशः खरोखरी प्युअर कॉटनच वापरलं गेलं पाहिजे. बाजारामध्ये सध्या आपल्याला कॉटनच्या नावाखाली बऱ्याचशा गोष्टी मिळतात आणि त्याच्यामध्ये सिंथेटिक धाग्यांचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे ज्यालाही त्रास असेल त्यांनी खरोखरी प्युअर कॉटन घालावं. दुसरं कसं असतं की घरी जर का चंदन उगाळून तुम्ही त्याच्यावरती लावत असलात तर ते चालू शकेल, पण ते एकदम थिक आणि व्यवस्थित लावायला पाहिजे. आणि नाहीतर आपल्याकडे जसं शतधौत घृत आहे, संतुलनचं पादाभ्यंग घृत आहे, अशा प्रकारचं कुठलं तरी तूप त्याच्यावर लावलेलं जास्त उत्तम ठरेल. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना इतकं योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आभार. साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.